पुण्यातील लोकप्रिय युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सनी विनायक निमन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने 15 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुपर सनी वीक या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे आणि या स्पर्धेचे मुख्य समन्वयक प्रताप जाधव यांनी सांगितले की गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सनी निमन यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। व्यसनमुक्तीचा संदेश समाजामध्ये देण्यासाठी तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे या उद्देशाने या स्पर्धा होणार असल्याचे समन्वयक उमेश वाघ यांनी सांगितलं। या सप्ताहात पुणे व पिंपरी चिंचवड शहरात जोडणारी व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुणे ट्विन सिटी मॅरेथॉन रन फॉर अमृतकाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने व सहकार्याने 23 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा होणार आहे। शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर व औद्योगिक क्रांतीचे प्रतिनिधित्व करणारे पिंपरी चिंचवड यांच्यातील सहकार्य व सामंजस्याचा दुवा दर्शवणारी ही स्पर्धा असेल। ही मॅरेथॉन स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर प्रकारात होणार आहे। माळुंगी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पहाटे 5 वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये 25,000हून अधिक धावपटूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे। स्पर्धेसाठी 5,55,555 रुपयांची पारितोषिके देण्यात येतील। आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देविदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय 14 वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी आंतरशालेय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। डेक्कन जिमखाना मैदानावर ही स्पर्धा 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे। याशिवाय स्केटिंग असोसिएशन पुणे यांच्या मान्यतेने व सहकार्याने 16 फेब्रुवारी रोजी हॉटेल शिवांजली पाषाण समोरील रोड सूस येथे रोलर स्केटिंगच्या रोड रेस स्पर्धा घेण्यात येणार आहेत। या स्पर्धेचे आयोजन जिल्हा असोसिएशनचे सचिव अशोक गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून या स्पर्धा 6 वर्षाखालील 6 ते 8 वर्ष, 8 ते 10 वर्ष, 10 ते 12 वर्ष, 12 ते 14 वर्ष व 14 वर्षावरील मुले आणि मुलींसाठी घेण्यात येणार आहेत। कॉड इनलाइन, रेक्रिएशनल इनलाइन ह्या प्रकारात ह्या स्पर्धा घेण्यात येतील। विनर्स कराटे असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2025चे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 400 कराटेपटूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती सेन्सेई संतोष पवार यांनी दिली। मुले व मुलींसाठी या स्पर्धा 23 फेब्रुवारी रोजी लाईव्ह स्पोर्ट्स सोमेश्वरवाडी येथे होणार आहेत। या स्पर्धा 6, 8, 10, 12, 14 वर्षाखालील आणि 14 वर्षावरील मुले व मुलींसाठी होणार आहेत। याशिवाय सोमेश्वर चषक 2025 बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे। तर स्वच्छ भारत या विषयावर 15 व 16 फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे हे आयोजन करण्यात आले आहे। इयत्ता पहिली आणि दुसरी, इयत्ता तिसरी आणि चौथी, इयत्ता 5वी आणि 6वी, 7वी आणि 8वी अशा 3 गटात ही स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेचं पूर्ण नियोजन करतात आणि त्यांच्या संकल्पनेतून सनीदादांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा होते। मुलांना प्रोत्साहन देऊन त्यामधून पुढं जे जाणारी मुलं सिनियरसाठी किंवा सब ज्युनियरसाठी यामधून ते शोधून त्यांना परत पुढं प्रशिक्षण द्यायचं वगैरे अशी काहीतरी आमची स्कीम चालू आहे। देविदादांचा विचार आहे आणि त्या माध्यमात त्यासाठी आम्ही ही आंतरकोटीची आंतरशालेय पुण्यासाठी आपण ही पुणे जिल्ह्यासाठी स्पर्धा घेतलेली। 16 मुलींचे आणि 16 मुलांचे संघ यासाठी निमंत्रित आहेत आणि त्यांनी आपली प्रवेशिका निश्चित केलेल्या आहेत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आपण 70,555 रुपयाची रोख बक्षिसे देतोय आणि ह्या बक्षिसामध्ये विशेष म्हणजे एक वेगळं असं एक मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा एक वेगळं असं म्हणून की प्रत्येक मॅचला, प्रत्येक सामन्याला जो विजेता संघ असेल त्याला 1000 रुपये आणि जो पराभूत झालेला संघ असेल त्याला आपण 500 रुपये देतोय। हे एक संकल्पना आहे की मुलांना थोडंसं हे करण्यासाठी